दुबार मतदारांना मुंबई महापालिकेकडून नोटीस दिली जाणार आहे। दुबार मतदारांना नोटीस देऊन मतदार यादीतून नाव वगळण्याचे राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला आदेश दिलेत। मतदार यादीत ज्यांचे एकापेक्षा अधिक वेळा नाव आलंय त्यांना नोटीस देणार आहे असं सांगण्यात आलंय। 1 लाखाहून अधिक दुबार मतदारांच्या नोंदी तपासल्या जाणार आहेत। शिल्पा नरवडे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। शिल्पा, नम्रता, आपण जर पाहिलं तर दुबार मतदारांचा जो प्रश्न आहे तो वारंवार उपस्थित केला जात आहे आणि त्याच संदर्भात आता दुबार मतदारांना मुंबई महापालिकेकडून नोटीस दिली जाणार आहे। जे दुबार मतदार आहे त्यांना नोटीस देऊन मतदार यादीतून नाव वगळण्याचे थेट राज्य निवडणूक आयोगाकडून महानगरपालिकेलाच आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार जर आता पाहिलं तर मतदार यादीमध्ये ज्यांची एकापेक्षा अधिक वेळा नावं आलेली आहेत त्यांना आता नोटीस देऊन त्यांच्याकडून परिशिष्ट 1 भरून घेतलं जाणार आहे। त्यानंतर मुंबईतील दुबार मतदारांवर आता मुंबई महानगरपालिकेकडून थेट करडी नजर राहणार असल्याचं पाहायला मिळणार आहे। यामध्ये महापालिकेचे जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांनी घरोघरी जाऊन संरक्षण करणार आहेत आणि जी 11 लाखाहून जी अधिक मतदार आहेत दुबार मतदार त्यांच्या नोंदी देखील तपासल्या जाणार आहेत। मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी देखील विशेष मोहीम याकरिता मुंबईतील जे ऑड ऑफिसर आहेत। मी थोडंसं थांबवते। आपल्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आहेत। किशोरीताई, तुमचंही नाव 2 वेळा आल्याचा एक आरोप करण्यात आला होता ज्याचा तुम्ही फेटाळून लावलेला आहे हा आरोप, आणि आता तो दुबार नावं ज्यांची आहेत त्यांना नोटीस पाठवल्या जाणार आहेत। मुळात आरोपचा प्रश्नच नाहीये आहे। ज्या निवडणूक आयोगाने दुबारमध्ये आमची नावं टाकली तर दुसरं नाव कुठे आहे ते त्यांनी दाखवलं पाहिजे ना, कारण आम्ही तर कुठेच नाही नोंदवलंय नाव। आमचा घराचा पत्ता वर्षानुवर्ष तोच आहे। आम्ही बाकी आयुष्यभर म्हणजे मतदान ज्या याला केलं आम्ही वयाचे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पहिलं त्या दिवसात आजपर्यंत आम्ही त्याच पत्त्यावर, कारण मला लग्न झाल्यानंतरच मतदान 21व्या वर्षी मिळालं आम्हाला मतदान, तर तेव्हापासून त्याच पत्त्यावर आहोत। आत्ताही कुठे बदलला नाही। माझ्या घरातली नावं येतात आणि माझं नाव येत नाही, हे काही षडयंत्र आहे का? आणि आता असं आहे की 11 लाख नोंदी तपासणार आहेत, मग हा सगळा काय प्रकार आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, मग मला तेच म्हणायचं, आता मी ऐकते तुमच्या माध्यमातून की दुबार मतदारांना नोटीस द्या। काय म्हणून नोटीस देणार तुम्ही? आम्ही लगेच तुमचा फॉर्म भरला ना, त्याला हरकत नाही। तुम्ही काय येडेगिरी केली, आम्ही भरला, कारण आम्ही ह्याची हे मानतो ना, संविधान मानतो, आम्ही लोकशाही मानतो। तुम्ही ठोकशाही चालवली, आम्ही नाही मानतो आणि आम्ही भरून दिला फॉर्म, तुम्ही आम्हाला नोटीस पाठवणार। ठीक आहे किशोरीताई, धन्यवाद। आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल।